नमस्कार, आपलं स्वागत आहे। आपण आता आंबोली घाटामध्ये आहोत आणि हा आंबोली घाट आहे। या घाटामध्ये सकाळी बहुतेक पहाटेच्या दरम्यान अपघात झालेला आहे। कोल्हापूरहून गोव्याकडे जाणारी म्हणजे पेडणे येथे जाणारी जी वाहन आहे तर ते ॲक्सिडेंट झालेला आहे। तर नेमकं काय झालं इथे कोण आहे विचारूया। काय झालं? समोरून येणाऱ्या गाडीचा LED लाईट एकदम असं जोरात फोकस होता त्याचा। की त्याच्यामुळं डोळ्याला अंधारी आली आणि काय दिसलंच नाही। तेव्हा पुढे रस्ता आहे काय, लेफ्ट आहे काय, राईट आहे काय, कुणीकडेच आहे, खड्डा आहे काय दिसत नव्हतं। किती वाजता झाला अपघात? 4-4:15च्या दरम्यान झाले। तुमच्याबरोबर अजून कोण होतं? माझ्याबरोबर माझा भाऊ होता। भाऊ होते। काय म्हणजे साधारण काय भरले हे? ते टाक्या सिंटे टाकी आहेत, वॉटर टँक। अशा प्रकारे ते LED लाईटवर काय तर LED लाईटमुळे झालं का? LED लाईट त्या गाडीला 4 काय तर लावलेलं होते। त्याचा ते तो झालेला टायमाला थांबला पण नाही। तुम्हाला काय लागलं का? मला किरकोळ खर्चटले। किरकोळ खर्चटलंय। पाहू शकता तुम्ही आता आंबोली घाटामध्ये आहोत। पहाटे 4 वाजता हा अपघात झालेला आहे। समोरून येणाऱ्या वाहनाने प्रखर लाईटीमुळे हा अपघात झाला असं चालकांचं म्हणणं आहे। आपलं असं नाव कसं आपलं? विशाल सुतार। विशाल सुतार। कुठे राहता? इचलकरंजीत कुठे? जवाहरनगर। हे इचलकरंजीहून निघाले होते गोव्याला येण्यासाठी आणि पहाटे 4 वाजता इथे त्यांच्या गाडीचा अपघात झालेला आहे। वाहनावरील प्रखर जे लाईट आहेत तर ते त्यामुळे हा अपघात झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। प्लस पुढच्या बाजूला एक स्विफ्ट पडलेली तशी। आमच्या पुढच्या बाजूला कुठे काय? आता आमचा अपघात झाल्यापासून 1-2 किलोमीटर अंतरावर एक स्विफ्ट गाडी आता सकाळी क्रेन उचललेली आहे। होय काय? म्हणजे अपघात झालेला त्या स्विफ्ट गाडीचा? त्या स्विफ्टमध्ये वयस्कर व्यक्ती होता। त्याच्या पण तोंडावर असं व्हाईट फोकस पडल्यामुळे त्याला गाडी अनकंट्रोल झाली। ती पण ह्या साईडलाच गेलेली गाडी। तुम्हाला कसं कळलं त्यांच्या गाडीवर पण असंच झालं? ते तिथं आमचा भाऊ आता जेव्हा ते क्रेन आणण्यासाठी गेलता, क्रेन आणण्यासाठी गेले होते त्यावेळी गेलते त्यावेळा तिथं ते म्हणजे जे गाडीतले व्यक्ती होते वयस्कर व्यक्ती त्यांना पण भावानं विचारलं का बाई कशामुळे झालं तो तुमचं, तर ते पण तेच म्हणाले की समोर येणाऱ्या गाडीचा प्रखर उजेड असल्यामुळे माझा म्हणजे अंदाज चुकला की माझी गाडी कुणीकडे जाणार आहे। डोळ्यावर एकदम लाईट आल्यामुळे डोळ्यावर अंधारे त्यांच्या आले आणि तसं झालं। ते सेम आमच्याकडे पण तुमचे म्हणजे तसंच झालं? सेम। साधारण तुम्ही किती वाजता निघाला होता इचलकरंजीतून? आम्ही 10 वाजता, रात्री 10 वाजता। तुमच्याबरोबर कोण? तुमचे भाऊ होते। त्यांचं नाव काय? विनायक सुतार। ओके। ह्या तुम्ही कुठे घेऊन जाणार होता? हे आता पेडणेमध्ये कुठे? पेडणेमध्ये महालक्ष्मी म्हणून आहे, महालक्ष्मी हार्डवेअर। ओके। आता मग क्रेन किती वेळात बोलवली आहे? क्रेन अर्धा तास येणार आहे। पाहू शकता तुम्ही रात्रीचे जे वाहनांचे लाईट्स असतात, काही खाजगी वाहने ही हॅलोजन स्वरूपाचे लाईट लावतात, हेडलाईट लावतात, त्यामुळे हे अशा प्रकारचे अपघात होत आहेत। घाट सेक्शनमध्ये याचा खूप वापर होतो असं या चालकांचं म्हणणं आहे। या गाडीचा असा अपघात झालेला आहे। आमच्याकडे LED पण नाही। तुम्ही किती वर्ष गाडी चालवता? 8 वर्ष गाडी चालवतो। 8 वर्ष गाडी चालवता। तर एक खाजगी वाहन चालकांना विनंती आहे की ज्यांनी हॅलोजन जे आहेत हेडलाईट ते कृपया लावू नयेत। वाहतूक विभागानेही याकडे लक्ष द्यावं। ज्या खाजगी गाड्या आहेत त्यांचे जे लाईट्स आहेत तर ते लाईट्स फार मोठ्या प्रमाणात तीव्रता असते त्या लाईट्सची आणि त्या लाईट्समुळे अपघाताची मोठ्या प्रमाणात शक्यता असते आणि अपघात होतात। हा आता एक तुम्हाला ज्वलंत उदाहरण आहे। आणि अशा प्रकारचे अपघात, रात्रीचे अपघात का होतात तर समोरून येणाऱ्या लाईट्स ज्या वाहनांच्या लाईट्स आहेत तर त्या तीव्र प्रकाशामुळे
डोळ्यावर पडल्यामुळे, चालकांच्या डोळ्यावर पडल्यामुळे अपघात होतात. त्यामुळे केंद्रीय वाहतूक विभागाने याची दखल घ्यावी आणि सदर जे संबंधित वाहन चालक जे कोण हॅलोजनचा वापर करतात हेडलाईट्समध्ये किंवा जास्त तीव्रतेचे लाईट्स लावतात, तर त्यांच्यावर वाहतूक नियमांतर्गत कारवाई व्हावी ही विनंती. धन्यवाद. धन्यवाद आम्हाला माहिती सांगितल्याबद्दल.